जय जिनेंद्र. ऐकूयात संस्मरण आचार्य विद्यासागर मुनिराज यांचे. त्यांचे संघस्थ मुनी क्षमासागरजी महाराज यांनी सांगितलेले हे संस्मरण आहे. संघ होता नैनागिरी या तीर्थक्षेत्री. सकाळच्या आवश्यक सर्व क्रिया करून सर्व मुनिराज आचार्यश्रींच्या दर्शनासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी एकत्र येत असत. आणि त्यावेळेला प्रवचन झाल्यानंतर आचार्यश्री मंदिरात जाऊन दर्शन करून तिथून ते परतत होते. आजही तसंच घडलेले होते. सर्व मुनिराज आचार्यश्रींबरोबरच होते. जाताना काही भिंतीमध्ये लागत होत्या. अचानक आचार्यश्रींची नजर एका भिंतीच्या मोठ्या छिद्रावरती पडली. त्या छिद्रामध्ये 2 सर्प बसलेले त्यांना दिसले. आचार्यश्री तिथे थांबले. हळूच त्या सर्पांच्या थोडं अंतर ठेवून ते जाऊन उभे राहिले आणि अत्यंत वात्सल्यपूर्ण शब्दामध्ये म्हणू लागले, हे जीवांनो, आपले परिणाम शांत ठेवा. निर्भय होऊन तुम्ही तुमचे विचरण करू शकता. मागील भवामध्ये अशुभ कर्मांमुळे ही योनी आपल्याला प्राप्त झाली आहे, पण या योनीचा सुद्धा सदुपयोग तुम्ही करून घ्या. आपल्याला नक्कीच चांगली गती प्राप्त होईल. आशीर्वाद. असं म्हणून आचार्यश्री हलक्या पावलांनी तेथून पुढे निघाले. मुनी क्षमासागरजी महाराज म्हणतात, यानंतर आश्चर्य असे की हे सर्प आणि त्यांच्यासारखे दिसणारे अनेक सर्प निर्भयपणे सगळीकडे यत्र तत्र फिरताना अनेकांना दिसत होते. अहो, इतकेच नाही तर आचार्यश्रींचं प्रवचन सुरू असताना सुद्धा ते शांतपणे येऊन बसत असत आणि शांतपणे कोणाला कोणताही त्रास न देता तिथून निघून जात असत. तुम्ही सांगा, हे समोशरण नाही का तीर्थंकरांचे? सर्व जीव आपापल्या भाषेमध्ये तीर्थंकरांची दिव्य ध्वनी ऐकतात आणि आपल्या आत्म्याचे कल्याण करून घेतात. तशीच परिस्थिती त्यावेळी सर्वांना जाणवत होती. धन्य धन्य आहेत आचार्यश्री. बोला आचार्य विद्यासागर मुनिराज जी की जय जय जय.